नमस्कार प्रेक्षक हो. आज अमेरिकन अल्बम यांचा प्रयोग इथे शिवाजी मंदिरला आहे दादर इथे. आणि जसजसे नाट्यसंमेलनाचे पडघम वाजू लागले तसतसं हे नाटक आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी उत्सुकता होती आणि ते आलं आणि जवळजवळ आता 25व्या प्रयोगाकडे आपली वाटचाल होते आहे. सर तुमचं अभिनंदन. पुरुषोत्तम बेर्डे सर आणि दीपक करंजीकर सर यांचा मुख्य भूमिका आहे या नाटकामध्ये. तर दीपक करंजीकर सरांचं नाटक आलं की आपण नेहमी उत्सुक असतो की नाटक आपण आवर्जून ते पाहायला जातो आणि सगळ्यांचेच आवडते असे अभिनेते आहेत. तर दीपक करंजीकर सर, आचार्य 90 FM सुरुवातीला तुमचं स्वागत आणि या नाटकाबद्दल थोडंसं तुम्ही सांगावं आणि तुमच्या कॅरेक्टरबद्दल. भारतीय मराठी कुटुंब अमेरिकेत स्थलांतरित झालं की इथलं जे सांस्कृतिक पर्यावरण घेऊन लोक जातात, जी 40 वर्षापूर्वी गेली होती, त्यांची पुढची पिढी मात्र अमेरिकेत जन्माला आली आहे. सो त्यामुळे इथून घेऊन गेलेलं एक सांस्कृतिक पर्यावरण, ज्या देशात आपण जाऊन राहतो त्या देशाची एक सांस्कृतिक चौकट, याच्यामध्ये अनेक संघर्ष आणि ताणाचे प्रसंग उभे राहतात. आणि हे नाटक प्रिसाइजली ते सगळे प्रसंग वेगवेगळ्या पातळीवरचे तुमच्या समोर आणतं. अमेरिकेत वाढलेली त्याची दुसरी पिढी आणि हा भारतातून वाढून गेलेला एक अत्यंत मोठा असा आर्किटेक्ट, त्याचं कॅरेक्टर मी करतो आहे हरिहर कानेटकर, आणि त्याची मुलगी तिकडे जन्माला आलेली, आणि त्यांच्या दोघांच्या वैचारिक किंवा विचार करण्याच्या प्रक्रियेमधून जे संघर्ष उभे राहतात. दोघंही जण आपापल्या जागी बरोबर आहेत, कोणी चूक कोणी बरोबर अशा अर्थाने नाही, पण त्याचे जे ताण तयार होतात ते ताणाचं हे नाटक अतिशय अप्रतिम असं चित्रण करतं. राजन मवाडेकर या एका सिद्धहस्त लेखकाने फार चांगलं लिहिलं आहे, आणि पुरुषोत्तम बेर्डे रंगभूमीवरचे एक फार मान्यवर आणि अत्यंत ज्येष्ठ असे दिग्दर्शक आहेत. त्यांनी हे नाटक व्हिडिओ आणि नाटक अशा दोन्ही पातळ्यांवर बसवलं आहे. त्यामुळे ते नाटक पाहणं हा एक वेगळा आनंद आहे. त्यातली माझी मध्यवर्ती कॅरेक्टर करताना 2-3 गोष्टी अशा होत्या की एक तर मी अमेरिकेत अनेक वर्ष राहिलो आहे, त्यामुळे मला तिथल्या घुसमटीची की तशा अर्थाने होणाऱ्या पेचांची तशा अर्थाने कल्पना होती. त्यामुळे हे नाटक करताना तिथले माझे अनुभव आणि स्क्रिप्ट याच्यामध्ये मी तो हरिहर कानेटकर उभा केला आहे. आणि आत्तापर्यंत जे प्रयोग झाले असं वाटतं की लोकांना तो आवडतोय, लोकांना तो पटतोय, कारण तो अत्यंत एका संयमित रेषेवर चालतो. त्याची भावना तो डेफिनेटली एक्सप्रेस करतो, पण त्यावेळेला इतरांची काय बाजू असते हेही त्याच्या लक्षात यायला लागतं. आणि एक समजतं आहे, एक उमजतं आहे आणि एक तरी मला करायचं आहे, हे जे मागे पुढे होणं असतं आयुष्यातलं नियॉन्स ज्याला आपण म्हणू शकतो, तो प्रत्यक्ष जगण्यातला नियॉन्स हे नाटक खूप चांगल्या पद्धतीने चित्रित करतं. त्यामुळे ती भूमिका करायला मजा येते. आणि थोडंसं नेपथ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, कारण तुम्ही जसं म्हणालात व्हिडिओ आणि श्राव्य माध्यम आणि एक जिवंत कलाकृतीचा अनुभव आपल्या प्रेक्षकांना मिळतोय. हे दोन्ही समन्वय साधण्याचा प्रयत्न या नाटकामध्ये झालेला आहे. याचं नेपथ्य वेगळं आहे आणि अतिशय असं आलिशान असं सेट आहे. अमेरिकेतलं घर आहे, त्यामुळे ते नेपथ्य दर्जाचं आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्वदादांनी एक त्याला व्हिडिओ डायमेन्शन जोडल्यामुळे गंमत अशी झाली आहे की तुम्ही बघता, तुम्ही ऐकतात आणि तुम्ही बघतात, हे दोन्ही एका वेळेला घडतं. जनरली नाटक आपण बघतो, पण इथे व्हिडिओ पण तुम्ही बघतात. आणि मग त्या व्हिडिओमुळे एक घडतं की काळाच्या सीमाही ते पार करतं. हे नाटक एका प्रतलात काळाच्या घडतं आहे आणि मग ते मागे घेऊन जातं व्हिडिओत आपल्याला, किंवा पुढे घेऊन जातं आणि परत आपण त्या वर्तमान काळात येतो. असं हे दोन्ही काळ जे साधण्याची किमया आहे ती या व्हिडिओ जे तंत्र पूर्वजांनी वापरलं त्याच्यामुळे झालेली आहे. बिझी कलाकार आहात तुम्ही, तर सध्या मराठीची सद्यस्थिती आणि मराठी नाटकांनी अजून काय करण्याची आवश्यकता आहे? मराठी नाटकांनी खूप काय करणार, वेगवेगळ्या परिश्रमात होऊ शकतो, पण मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मराठी ही काही मृत्यूपंथाला वगैरे लागलेली भाषा नाही. 13 कोटी लोक मराठी बोलतात आणि परदेशात 140 देशामध्ये मराठी माणसं राहतात. त्यामुळे मराठीला काही घरघर वगैरे लागलेली असं नाही आहे. पण ही जी भाषा आहे जी उच्चाराधिष्ठित आहे, इंग्रजी ही भाषा जी आहे ती प्रोग्रामॅटिक लँग्वेज आहे, मराठी ही उच्चाराधिष्ठित भाषा आहे. त्यामुळे मराठी जेवढी आपण जपू तेवढ्या आपल्या जगण्याशी आपला समन्वय राहतो. नेहमी सांगतो की जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच अ पेल ऑफ वॉटर, ही कविता आमच्या शाळेतला मराठी मुलगा जेव्हा पाठ करतो, इंग्रजी मिडियममध्ये जातो म्हणून, तेव्हा त्याला जॅक माहीत नसतो आणि जिल माहीत नसतो. त्यामुळे आपलं सांस्कृतिक पर्यावरण वेगळं आणि आपण जे बोलतोय ते वेगळं, या द्विधा मनस्थितीमध्ये आपली मुलं मोठी होतात. त्यामुळे त्यांना मराठीची कविता जी अत्यंत समृद्ध आहे, मराठीतले लेख, कविता, कादंबऱ्या, वाङ्मय हे अतिशय समृद्ध आहे, त्याचा परिचय या निमित्ताने करून देण्याची व्यवस्था उभी राहावी असं मात्र मला वाटतं. आणि ती व्यवस्था म्हणजे शाळेत मराठी विषय देणं एवढं नाही, तर मराठीवर बोलू शकणारे, मराठी कवितांचा अर्थ सांगणारे, मराठी कादंबरीतला न्यूअन्स सांगणारे, साहित्यातलं त्याचं जे वेटेज आहे ते सांगणारे अशी माणसं
खूप तयार व्हायला हवीत, जी आहेत त्यांना समोर आणलं गेलं पाहिजे. आणि शासन म्हणून ही व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी पण हे आपण मराठी माणसांनी करायची गोष्ट आहे. तसंच आता नाट्यसंमेलनामध्ये अमेरिकन अल्बम हे नाटक सादर झालं होतं आणि आता नाट्यसंमेलन बऱ्याच ठिकाणी होत आहेत. तर नाट्यसंमेलनांमध्ये कशा प्रकारे 2 नाटकाचं प्रयोग झाले आमचे पुण्याला आणि सोलापूरला, दोन्ही हाऊसफुल होते. हं. आणि अक्षरशः सोलापूरला तर मला फार वेगळा अनुभव आला, कारण तिथल्या ग्रामीण भागातली माणसं ही नाट्यसंमेलनात त्यांना हे नाटक बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हां. त्यातला एक गृहस्थ तर मला म्हणले की अहो आम्ही रडलो नाही 30-40 वर्षात कधी, आम्हाला तर अमेरिका पण माहीत नाही, आमचं कोणी अमेरिकेत नाही, पण हे असं असतं जगामध्ये. त्यामुळे एक स्थिमित करणारा त्यांच्या दृष्टीने तो अनुभव होता. आणि मला खूप त्याचा आनंद आला की सोलापूरला नाटक करावायचा मी आग्रह धरला, कारण मला नेहमी असं वाटतं की मराठीची जी नाळ जिवंत आहे ती सगळी ग्रामीण भागात आहे. त्यामुळे तिथे मराठी माणसांनी केलेल्या अनेक गोष्टी आहेत, त्या पोचल्या तर तो एक फार छान समन्वय होईल. संमेलन त्या दृष्टीने फार महत्त्वाची जागा आहे. तिथे घुसळण होत असते आणि ती झाली या नाटकानिमित्ताने. दोन्ही ठिकाणचे अनुभव फार छान आहेत. दीपक सर, खरंच खूप छान माहिती सांगितलीत. आणि प्रेक्षकांना जाता जाता काय आवाहन कराल अमेरिकन अल्बम? नाटक बघा, हे नाटक आपण सगळ्यांना अनुभवा. आपल्या लक्षात येईल आपल्या आयुष्याचा एक तुकडा, तो कुठलाही असेल, शिक्षणाचा असेल, नोकरीचा असेल, स्थलांतराचा असेल, तो या नाटकात जोडलेला आहे. तुमच्या आयुष्यात घडलेली कुठली तरी घटना या नाटकाची साम्य सांगेल. त्यामुळे आपण खूप संख्येने नाटक बघा, बघत राहा, लोकांना सांगत राहा. हे नाटक चालेल तेवढं आम्हाला तर अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्मात्यांना फायदा होतो, पण दुसरं असं होतं की आपल्याला वेगवेगळ्या विषयांचे परिचय होत राहतात आणि हे दृकश्राव्य माध्यम आहे, त्यामुळे हा परिचय टिकणारा असतो. ते पुस्तक वाचल्याने पण बाबा पाठवायचे ना, 2 पीस जीन अँड टॉप, पण अशी 5 वरे साडी, केसात गजरा, कपाळावर बिंदी, रुक्मतात मांडलेली दादाच. थँक्स मी म्हणायला पाहिजे. माझ्यासारख्या या ओबड दोबड स्थळाला हो म्हटल्याबद्दल. ओबडधोबड म्हणजे माझ्याकडून कौतुकच ऐकायचं असेल तर ऐका. मी तुमचा फोटो पाहिला, बायोडेटा वाचला, शिवाय निशिगंधाने माझ्या भावाने तुमच्याबद्दल सगळी माहिती दिलेली होती. मग विचार केला, एक मनुष्य व्यवसाय करतोय अमेरिकेसारख्या ठिकाणी, अशा स्थळाला नकार देण्याइतकी मी मूर्ख नक्कीच नाही. नाव अर्थातच अमेरिकन अल्बम. आणि नाटकाच्या टायटलमध्येच, शीर्षकामध्येच उत्सुकता आहे आणि अगदीच खरंच आणि नाटक नक्की पाहावं असं आहे. तर आज या नाटकाच्या निर्मात्या आणि या नाटकामध्ये स्वतः कॅरेक्टर रोल करणाऱ्या भाग्यश्री देसाई आज आपल्यासोबत आहेत. अभिनेत्री भाग्यश्री देसाई, नमस्कार. तुमचं मनःपूर्वक स्वागत. Thank you. एकंदरीतच या नाटकाबद्दल आणि तुमच्या रोलबद्दल थोडंसं सांगा. नमस्कार सर्वांना. आणि अमेरिकन अल्बम हे नाव वाचून उत्सुकता निर्माण होतेच आणि खरोखरच नाटकही तसंच आहे. कारण साधारण 3 ते 4 दशकांपूर्वी जे भारतीय अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले, तर त्यांनी भारतीयत्व जपण्याचा त्यावेळेला आणि आताही ते प्रयत्न करतात. आणि आपले संस्कार, आपल्या रूढी, आपल्या परंपरा या सगळ्यांची ते जोपासना करत असतात. आपले सणवार तिथे ते साजरे करत असतात. भारतातल्या लोकांशी ते कनेक्ट, आपल्या नातेवाईकांशी, मित्रमंडळींशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. मग व्हिडिओ कॉलिंग असेल, फोनवर असेल, आई वडील नातेवाईक यांच्याशी. आणि ह्या उलट आत्ता तिथे जे त्यांची जन्मलेली पुढची पिढी आहे, त्यांची मुलं वगैरे, तर त्यांना म्हणजे भारताची नाळ तेवढी त्यांची जोडलेली नाही आहे. आपल्या संस्कार, आपल्या परंपरा यांना ऐकून त्यांना माहिती असतं, पण भारतात फारसं येणं होत नसल्यामुळे तेवढी त्यांना काय म्हणतात ना, ती आपुलकी आपल्या लोकांबद्दल नसते. आणि त्यामुळे मग भारताबद्दलचे काही गैरसमज असतात, आपल्या इथल्या माणसांबद्दलचे काही गैरसमज असतात. कुठून तरी टी व्हीवरचं बघितलेलं इकडे तिकडे, त्याच्यावरनं ऐकून भारताबद्दलची एक वेगळी प्रतिमा त्यांच्या मनात निर्माण झालेली असते. आणि ते ह्या 2 पिढ्यांमधलं द्वंद्व थोडक्यात आपण नाटकामध्ये दाखवलेलं आहे. पण त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचं महत्त्व, आपले संस्कार, आपल्या परंपरा, आपल्या रूढी, आपलं कल्चर ह्याचं महत्त्व उद्घोषित आपण करतो ह्या नाटकाद्वारे. आणि ह्या नंतरच्या त्या तरुण पिढीला तिथे राहणाऱ्या भारताविषयी काय वाटतं हे आपण शेवटी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की
आपण सुद्धा आता पूर्वीसारखं भारत राहिलेला नाही आहे, तर सगळ्या बाजूंनी आपण प्रगती केलेली आहे आणि आपलं कल्चर तेच ठेवून आपण विज्ञानाची वाटचाल आपण सुरू केलेली आहे. हे आपण यातनं अधोरेखित करतो आणि हेच मला असं वाटतं आजच्या घडीची ही गरज आहे. नक्कीच. आणि या नाटकाच्या निमित्तानं एक निर्माती म्हणून तर तुम्ही फारच ह्याला हातभार लावलेलाच असेल, पण एक अभिनेत्री म्हणून आणि इतकी सुंदर देखणी अभिनेत्री आम्हाला पाहायला मिळते आणि अगदी पूरक म्हणजे दीपक करंजीकर सर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासमोर तोडीस तोड काम करणं आणि उभं राहणं हे खरंच लीलया पेललं आहे तुम्ही. तर थोडंसं तुमच्या भूमिकेविषयी. ह्यातलं जे कॅरेक्टर आहे निलिमा कानेटकर म्हणून, तर म्हणजे दीपक करंजीकर आणि मी असं पेर आहे आमची ह्याच्यामध्ये. हरिहर कानेटकर आणि निलिमा कानेटकर हे एक अत्यंत सुविद्य, उच्च शिक्षित आणि अत्यंत श्रीमंत असं हे जोडपं आहे आणि त्यांची मुलगी हनी कानेटकर. तर त्या 2 पिढ्यातलं हे अंतर आपण दाखवतोय. तिची जी निलिमाची जी भूमिका मी साकार करते ती अमेरिकन असली तरी मनाने भारतीय आहे आणि तिला म्हणजे हनी ज्या पद्धतीने भारताविषयी बोलते तर ते तिला काही वेळेला पटतं, काही वेळेला पटत नाही. कारण ते संस्कार असे आहेत की आपल्या देशाबद्दल कोणी वाईट पटकन बोललेलं आपल्याला नाही चालत, पण त्याचबरोबर जर काही वस्तुस्थिती असेल तर ते स्वीकारण्याचं तिची तयारी पण आहे. म्हणजे काही बाबतीत ती म्हणते की काही बाबतीत अमेरिका चांगली आहे, काही बाबतीत भारत चांगला आहे. तर दोन्हीचा तो समन्वय साधणं गरजेचं आहे आणि तिला कुटुंब व्यवस्थेचं महत्त्व खूप आहे. म्हणजे काय वाटलेलं झालं तरी माझं कुटुंब मी वाचवणार, माझ्या मुलीला मी वाचवणार, माझ्या नवऱ्याचा आणि मुलीचा जो कॉन्फ्लिक्ट होतोय त्यातनं मी सुवर्ण मध्य काढून ही कुटुंब संस्था आमची जी आहे ती मी नक्की वाचवणार ह्या मताची ती आहे. त्याचबरोबर ती असं थोडंसं एक लाईट हार्टेड पण आहे. जेवढी ती हुशार आहे तेवढीच ती लाईट हार्टेड आहे आणि गंमत करण्यात सुद्धा तिचं म्हणजे एकदम आपल्याला त्या नाटकामध्ये कळतं. तिचा सख्खा भाऊ पण त्यांच्याबरोबरच असतो. तर त्या दोघांचं पण एक वेगळं छान नातं आपण या नाटकाच्या निमित्ताने दाखवलेलं आहे. तर असं एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं पण तरी आपली मूल्य जपणारं असं हे नाटक आहे असं मी म्हणेन. आणि या नाटकामध्ये थोडासा असा एकदम धक्कादायक एक घटना घडते आणि त्यावेळी तुम्ही जो समतोल ठेवलेला आहे, बॅलन्स साधलेला आहे आणि मुलीला जेवढं प्रेम दिलंय तेवढं नवऱ्यालाही सांभाळून घेतलेलं आहे आणि ती एक घटना फार अशी हृदयात राहत आहे. आपण रिव्हील नको करूया, प्रेक्षकांनी नक्की बरोबर आहे. ती तारेवर जी कसरत खरंच. आहे तो बॅलन्स आपण इथे दाखवलेला आहे. आणि निर्माते म्हणून काय चॅलेंज होतं, कारण आता मराठी प्रेक्षकांनी मराठी आपल्या नाट्यसृष्टीकडे वळावं यासाठी आता तुमचे ह्या पिढीचे काय चॅलेंजेस आहेत? आता असं झालं की सोशल मीडिया असेल, OTT प्लॅटफॉर्म्स असतील किंवा हा एक मोठा चॅलेंज आहे आणि मराठी नाटकांना एस्पेशली हा खूप जाणवतं आणि त्यामुळे दर्जेदार कलाकृती आणि तुम्ही दर्जेदार काही दिलं तरच प्रेक्षक येतील आणि त्यालासुद्धा म्हणजे कसं आजकाल मराठी नाटकामध्ये असं झालं की TV वरचा चेहराच तुम्हाला लागतो स्टेजवर बघायला. पण मी विचार असा केला की जर आपण नाटक चांगलं करणार आहोत, जर आपण दर्जेदार कलाकृती निर्माण करणार आहोत तर प्रत्येक वेळेला प्रत्येक नोन फेस घेऊनच करायला पाहिजे ह्याची काही गरज नाही आहे. आणि तसं आम्ही आता बघता बघता आमचे 25 प्रयोग पण होत आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेला नोन फेस घेऊनच नाटक करायला पाहिजे असं नाही. तुम्हाला तेवढा पेशन्स पाहिजे आणि कपॅसिटी पाहिजे तुमची तेवढी. जर केलं तर चांगली कलाकृती, चांगले कलाकार घेऊन जर तुम्ही लोकांसमोर आलात तर तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. जाता जाता प्रेक्षकांना आपण आवाहन करूया नाटकाला येण्याबद्दल. नक्की या बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि याच्यामध्ये एक वेगळं मी फक्त एवढं सांगेन की सिनेमा आणि नाटक ह्याचा एक सुंदर मेळ आमच्या पुरुषोत्तम बेर्डे सरांनी विणलेला आहे. तो कसा आहे तो तुम्हाला बघायला नक्की आवडेल. धन्यवाद. मी छान, तुम्ही कशा? नुकतेच हरिहर साहेबांनी यांची मुलाखत घेतली. मी हरिहर साहेबांची मुलाखत घेतली. तुम्हाला सांगते निलिमाताई, साहेब जेवढे कर्तृत्ववान आहेत ना तितकेच सभ्य सुद्धा. त्यापेक्षा असंच म्हणाला, मी या जगातली सगळ्यात सुदैवी स्त्री आहे. निलिमाताई, तुम्ही अगदी खरं बोललात. तुम्ही या जगातली सगळ्यात सुदैवी स्त्री आहात. थँक्यू. नमस्कार, मी मोनिका जोशी. अमेरिकन अल्बम या नाटकामध्ये मी काम करते.
खरं सांगायचं तर मी गेल्या अनेक वर्षांपासून निवेदिका एकपात्री कलाकार म्हणून मी काम करते आणि हे नाटक मला भाग्यश्री देसाई ताईंनी विचारलं की या नाटकामध्ये एक छानसा छोटासा एक विनोदी रोल आहे, तर तू करशील का? तर ह्याला म्हणतात सोने पे सुहागा, तसं मला वाटलं. त्यामुळे अशा रीतीनं ह्या नाटकामध्ये खरं तर माझी एंट्री झाली. पुरुषोत्तम बेर्डे सरांनी ऑडिशन घेतल्यावरती मला थोडी धाकधूक होती की मला खरं विचारलं आहे तर खरं, पण नक्की आपल्याला ह्यामध्ये काय आणि कसं रोल करता येणार आहे अशी थोडीशी मनामध्ये एक थोडीशी अशी धाकधूक होती. परंतु ऑडिशन दिलं आणि 1-2 दिवसांनी बेर्डे सर म्हणले की ओके, ह्या रोल करता तू छान फिट होशील. त्यामुळे या अमेरिकन अल्बम ह्या अतिशय एका वेगळ्या धाटणीच्या नाटकामध्ये माझी एंट्री झाली. त्याचं वेगळ्या धाटणीचं म्हणायचं कारण असं आहे की सध्या आपण बघितलं तर एकूण कॉमेडी नाटकांची खूप मोठी लाट आलेली आहे. प्रेक्षकांना पण तशाच प्रकारची नाटकं हवी आहेत, पण एक वेगळं विचार करायला लावणारं नाटक म्हणून अमेरिकन अल्बमकडे आपल्याला नक्कीच बघता येईल. 2 पिढ्यांमधलं अंतर इथे आपल्याला दिसतं आणि ते फक्त पिढ्यांमधलं नाही तर 2 देशांमध्ये ते नाटक घडतं. म्हणजे आपण जसं बघाल की एक आधीची पिढी आहे ही भारतामध्ये आहे, आत्ताची ही मधली पिढी आहे ही अमेरिकेमध्ये आणि त्यांची पुढची पिढी अमेरिकेमध्ये आहे आणि त्यातून होणारं सगळं द्वंद्व आपल्याला बघायला मिळतं. आणि या नाटकात माझा रोल असा आहे की थोडंसं एकूण सगळा जो काही हा एकूण असं म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये थोडंसं हलकं फुलकं करणारं माझं हे पात्र आहे की ती एक स्त्री आहे जी मराठीचा पुरस्कार करते आणि तिला एकूण आपल्या मराठीपणाचा, आपल्या भारतीयत्वाचा खूप अभिमान आहे आणि ती तिथे असणाऱ्या सगळ्या भारतीयांना सांगते किंवा महाराष्ट्रीयन लोकांना सांगते की तुम्ही मराठी बोला, आपली भाषा जपा, आपल्या गोष्टी जपा, असं सांगायचा तिचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून ती मराठी लोकांकरता काम करते. तर असं सगळं थोडंसं एक वेगळ्या प्रकारचं हे नाटक नक्की आहे. तेव्हा मी सगळ्या प्रेक्षकांना नक्की विनंती करेन की तुम्ही हे नाटक आवर्जून बघा. थोडंसं विचार करायला लावणारं वेगळ्या प्रकारचं हे नाटक आहे आणि तुम्ही नक्की याल आणि आल्यावर तुम्हाला आवडेल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अमृता पटवर्धन. अमेरिकन अल्बम हे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आणि मला या बाबतीत खूप लकी असल्यासारखं वाटतं, कारण पहिलंच नाटक आणि त्यातही पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासारखे दिग्दर्शक मिळणं, रसिका मोहिनीसारखी प्रतिष्ठित संस्था मिळणं, FFTG सारखे सहनिर्माते मिळणं आणि उत्तम सहकलाकार दीपक करंजीकर असो, भाग्यश्री देसाई, मोनिका जोशी, आशुतोष नेर्लेकर, तर ही सगळी टीम अशी खूप छान जुळून आली आणि पहिला अनुभव आहे माझा असं कुणीच वाटू दिलं नाही आणि खूप सुंदर प्रोसेसमधून हे नाटक तयार झालं. नाटकाच्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर हरिहर कानेटकर आणि निलिमा कानेटकर यांची मुलगी हनी कानेटकर. तर हनी ही अतिशय अमेरिकन माइंडेड मुलगी आहे. म्हणजे आईवडिलांचे जरी भारतीय रूट्स असले तरी मी इंडियन नाही, मी अमेरिकन आहे असं ती ठासून सांगते आणि कुठल्याही इंडियन व्यक्तीशी तिला रिलेशन ठेवायचं नाही आहे, शी हेट्स इंडिया. पण एक असा प्रसंग घडतो ज्यामुळे तिला इंडियात जावं लागतं आणि मग तिचं मतपरिवर्तन होतं का, किंवा तो सगळा ग्राफ ह्या कॅरेक्टरचा आहे. अमेरिकेत असताना ती व्यसनांच्या आहारी गेलेली आहे, ती मेंटली डिस्टर्ब्ड आहे आणि मग तिच्या मामाच्या मदतीने ती कशी पुन्हा ताळ्यावर येते, इंडियात जाते आणि स्वतःला घडवते असं म्हणायला हरकत नाही. तर तो एक पूर्ण ग्राफ तयार करणं हे मोठं चॅलेंजिंग काम होतं असं मला वाटतं आणि त्यामध्ये पुरुषोत्तम बेर्डे सरांनी खूपच चांगल्या पद्धतीने माझ्याकडनं ते करून घेतलं, काढून घेतलं. शिवाय एक स्वतःचा अभ्यास म्हणून सुद्धा आपण काही काम करतो, तर त्या मुलीचा मराठी ॲक्सेंट कसा असू शकेल, तर ते आजपर्यंतच्या माझ्या रिलेटिव्सच्या निरीक्षणातनं ते मला जमवता आलं. किंवा मेंटली डिस्टर्ब्ड लोकांच्या काही ठराविक लकबी असतात, मेंटल स्टेट थोडीशी वेगळी होते, तेव्हा त्यांचं वागणं थोडंसं वेगळं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा थोडासा अभ्यास ह्या कॅरेक्टरच्या निमित्ताने मला करता आला आणि एक छान नाटक ह्याच्यातून तयार झालं, एक सुंदर गोष्ट त्याच्यातनं तयार झाली आणि मला वाटतं की फक्त अमेरिकेतल्या लोकांशी किंवा अमेरिकेतल्या मुलांशीच हे रिलेट करण्यासारखं नसून हे आत्ताच्या इथे राहणाऱ्या पिढीसाठी सुद्धा खूप रिलेटेबल असणार आहे. आत्ताची मुलं इकडची खूप प्रॅक्टिकली वागायला लागली आहेत. बरंच म्हणजे त्यांना हे सोशल मीडियासारखं
विविध OTTs यांच्यासारखे डिस्ट्रॅक्शन्स त्यांच्यासमोर आहेत. सो ते पेरेंट्सशी कसे वागतात, आपल्या रिलेटिव्सशी कसे वागतात. म्हणजे खूपदा मला लोक येऊन सांगतात की मला अगदी माझ्या मुलीची आठवण आली जेव्हा तू स्टेजवरती काम करत होतीस, किंवा मला माझी नात अशीच आहे, अगदी ती अशीच बोलते वगैरे. अशा जेव्हा रिॲक्शन्स येतात तेव्हा असं वाटतं की ओके, आपण जे करतोय ते बऱ्यापैकी लोक रिलेट करू शकत आहेत आणि थोडे तरी त्याच्यामध्ये सक्सेस आपल्याला मिळाला आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की हे असं छान सगळं एक भट्टी जुळून आली आणि माझं पहिलंच व्यावसायिक नाटक असूनही इतकं छान अनुभव मला मिळाला. आणि मला असं वाटतं की नाटक तयार होण्याच्या आधीचा जो काळ असतो, जेव्हा आपण रोज भेटतो, रोज त्या नाटकावर अभ्यास करतो, त्या प्रसंग ते एक एक तयार करतो, उभे करतो, ही खूप एक मोठी शिकण्याची प्रोसेस आहे. खूप प्रोडक्टिव्ह काळ आहे आणि असं जितकं अब्झॉर्ब करता येईल तेवढं प्रत्येक कलाकार करत असतो असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी रिहर्सलचा काळ हा खूप खूप छान असतो. म्हणजे खूप शिकता येतं. तर तसाच आमचा हा रिहर्सलचा काळही खूप छान गेला. सरांकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. स्वतःला मी खूप भाग्यवान समजते. थँक्यू व्हेरी मच. आणि प्रेक्षकांना मी असं म्हणेन की आजवर तुम्ही ह्या प्रयोगांना जेवढा उत्तम प्रतिसाद दिला तसाच पुढे देत राहा. तुम्हाला नाटक आवडलं असेल तर तुमच्या नातेवाईकांना जरूर त्याबद्दल सांगा, त्याबद्दल सोशल मीडियावर लिहा, आम्हाला टॅग करा. आणि लवकरच या नाटकाचा आता 25वा प्रयोग होणार आहे. तर वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट. थँक्यू व्हेरी मच. आचार्य